श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार, कारण आईचा आशीर्वाद जो तुमच्या पाठीशी आहे. स्वामी सेवा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण. स्वामी फक्त नामस्मरणाचे भुकेले आहात. तुम्ही अगदी मठात नाही गेलात तरी काय हरकत नाही, पोथी वाचली नाही तरी हरकत नाही, पण त्यांचं नामस्मरण, त्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की मला स्वतःला वेळोवेळी त्याचे अनुभव येतात. म्हणून आज मी तुम्हाला सांगते ते अनुभव. कितीही आपण तुटलो, कधी कधी आपण एकदम पूर्ण तुटून जातो की बस आता सगळं संपलं, आता काही अर्थ नाही जगण्यामध्ये. जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, अहो तेव्हाच तर स्वामींची लीला सुरू होते. साक्षात कुठल्या ना कुठल्या तरी रूपात ते आपल्यासमोर उभे राहतात. नाही कळत आपल्याला की कधी आले, कधी आपल्यासमोर आले आणि कधी आपली मदत झाली, हे आपल्याला काही कळत नाही. म्हणून पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वामी नामस्मरण हे कायम करावं लागेल. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण अगदी हृदयापासून तुम्ही करायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला हा अनुभव येतो. असं नाही की 4 दिवस स्वामींची सेवा केली आणि आता काय मला काय, मी एवढी सेवा करते आम करते. पहिली गोष्ट तर तुम्ही सेवा करते हे बोलायचंच नाही आहे तुम्हाला. स्वामींच्या हृदयापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या हृदयापासून त्यांना हाक मारावी लागेल, तेव्हा ती हाक त्यांच्यापर्यंत पोहोचेल. लक्षात ठेवा, हा स्वामी अनुभव उगाच येत नाही. आपण जेव्हा तुटतो, संपतो, त्यावेळेस स्वामी येतात, आपल्यासमोर येतात. पण कुठल्या रूपात येतात, कसे येतात, काही समजत नाही. जेव्हा आपण संकटातून बाहेर येतो ना, तेव्हा आपण विचार करतो, अरे स्वामींनी तर माझी इच्छा पूर्ण केली. कधी आले स्वामी, मला तर काही कळलंच नाही. म्हणून स्वामींची लीला तेव्हाच चालू होते जेव्हा तुम्ही हृदयापासून स्वामींना हाक माराल. हृदयापासूनची हाक स्वामींच्या हृदयापर्यंत पोचते आणि मग ते येतात. हो, नाही कळत आपल्याला. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की माझ्यासमोर स्वामी येतात, मला मदत होती. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्ही करा. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे. तुम्ही कधीही हा जप करू शकता आणि मग बघा स्वामी येतात की नाही धावून तुमच्यासाठी. म्हणून सगळी संकट जर निवारण करायचे असतील तर एकच मार्ग आहे, श्री स्वामी समर्थ नामाचा जप. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ.